सर्वांना नमस्कार. PMG एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये निष्ठा प्रशिक्षण 3.0 तर यातील आपण मूल्यमापन प्रश्नोत्तरी पाहणार आहोत. तर यामध्ये आपण मॉड्यूल क्रमांक 9 म्हणजे अभ्यासक्रम 9 पायाभूत संख्याज्ञान यातील आपण प्रश्नोत्तरी पाहू या. परंतु त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर असेच निष्ठा प्रशिक्षणाविषयीचे अपडेट इयत्ता 1ली ते 8वीचे शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी PMG एज्युकेशनल चॅनल समोरील सबस्क्राईब या लाल बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, ऑलवर सेट करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. तर आपण मूल्यमापन प्रश्न उत्तरी पाहूया. ही प्रश्न उत्तरी तुम्हाला फक्त माहितीसाठी दिलेली आहे. आता इथे आपण प्रश्न उत्तरी पाहूया. पायाभूत संख्याज्ञान तर यामध्ये आपल्याला प्रश्न पहिला विचारलेला आहे. सामान्यतः न मोजता 4 किंवा 5 घटकांपेक्षा जास्त नाही असा समूह ताबडतोब जाणण्याची क्षमता त्याला सबटायझेशन असे म्हणतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता मापन शिकण्याचा दृष्टिकोन असू नये. तर आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत तर त्या 4 पर्यायांपैकी मापन शिकण्यासाठी तर शिक्षकांकडे मोजमापाची मानक एकके आणि त्यांची रूपांतरणे थेट सादर करणे हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, शाळापूर्व म्हणजे प्रीस्कूल शिक्षकांनी खालीलपैकी काय टाळावे. तर आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत तर त्या 4 पर्यायापैकी मुलांना संख्या समजण्यापूर्वी संख्या लिहायला सांगणे हे इथे टाळावं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते गणित अध्यापनाच्या मूल्यमापनाचे परिणाम नाही. तर आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत तर त्या 4 पर्यायांपैकी प्रक्रियात्मक ज्ञान हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब संख्यांचा वापर वस्तूंच्या समूहाचा आकार सांगण्यासाठी केला जातो. तर इथे आपल्याला जे 4 पर्याय दिलेले आहेत तर त्या 4 पर्यायांपैकी समूहदर्शक संख्या ह्या पर्याय इथे आपण बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती गणितीय क्रिया नाही. तर आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत तर त्या 4 पर्यायांपैकी गणितीय क्रिया तर घोकंपट्टी ही गणितीय क्रिया नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती पायाभूत संख्याज्ञान कौशल्य वाढवण्यासाठी अध्यापनशास्त्रीय प्रक्रिया नाही. तर आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत तर त्या 4 पर्यायांपैकी बरेच सराव प्रश्न देणे तर हा पर्याय इथे बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते सत्य नाही. तर इथे आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत तर त्या 4 पर्यायांपैकी सर्व आयत समांतरभुज चौकोन आहे हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या नियमानुसार समूहातील वस्तूंचा क्रम लावणे यात खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नाही. तर आपल्याला हे जे पर्याय दिलेले आहेत त्याच्या पर्यायांपैकी वर्गीकरण हा पर्याय इथे बरोबर आहे. त्यावर क्लिक करूया. खालीलपैकी कोणती परिस्थिती बेरीज आणि वजाबाकीशी संबंधित शाब्दिक उदाहरणांमध्ये येत नाही. तर आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत त्या 4 पर्यायांपैकी वस्तूंचे वर्गीकरण हा पर्याय इथे बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अंक म्हणजे काय. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. अंक म्हणजे संख्यांसाठीची चिन्हे हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती बाब एकास एक संगतीत समाविष्ट नाही. तर आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत तर त्या 4 पर्यायांपैकी खालीलपैकी कोणती बाब आपल्याला इथे लिहायची आहे की जी एकास एक संगतीसाठी समाविष्ट नाही. तर इथे गट करणे हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, लहान मुलाला आकार आणि अवकाशीय संकल्पना समजल्या नाहीत असे कधी म्हटले जाते. तर आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत तर त्या 4 पर्यायापैकी जेव्हा मूल समजून न घेता घन, इष्टिकाची ती गोल इत्यादी आकारांची नावे सांगते तर हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न,
एकास एक संगती समजून घेण्यासाठी मुलांना टिंबटिंबचा अर्थ समजून घेण्याची आवश्यकता नाही. तर इथे हे जे 4 पर्याय दिलेले आहेत त्या 4 पर्यायांपैकी संख्यानामे हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, शून्य ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्रियेद्वारे उत्तम प्रकारे मांडली जाऊ शकते? तर इथे उत्तर साहजिकच वजाबाकी हे आहे. पुढचा प्रश्न, गणितीय चिन्हे, प्रतीके, आकृत्या, आलेख यांच्याद्वारे व्यक्तीमध्ये माहितीची देवाणघेवाण ज्या प्रक्रियेद्वारे केली जाते तिला, तर हे ज्या आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत तर त्या 4 पर्यायांपैकी आपल्याला गणितीय ही चिन्हे आणि प्रतीके, आकृत्या ही समजण्यासाठी आपल्याला गणिती संवाद हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्यांचा प्रकार आणि त्याची उपयुक्तता नाही? तर हे जे 4 पर्याय दिलेले आहेत त्या 4 पर्यायांपैकी सौंदर्यवर्धक संख्या हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, पायाभूत टप्प्यावर आकार शिकवण्यासाठी खालीलपैकी कोणती रणनीती सर्वात योग्य आहे? तर आपल्याला ही जी 4 पर्याय दिलेले आहेत तर त्या 4 पर्यायांपैकी आपल्याला आकारांची चांगली समज विकसित करण्यासाठी मुलांना भरपूर संधी दिल्या पाहिजे हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, 16 येण्यासाठी आपण 4 किती वेळा जोडले पाहिजे? तर साहजिकच याचं उत्तर येईल 4 वेळा. त्यानंतर पुढचा प्रश्न, सीमाकडे 12 गुलाब आहेत, शिफाकडे 15 गुलाब आहेत, कोणाकडे जास्त आणि किती जास्त आहे? तर वरील शाब्दिक उदाहरणामध्ये वजाबाकीचे कोणते संदर्भ वापरले गेले आहेत? तर इथे नक्कीच आपण इथे तुलना केलेली आहे हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता माहिती किंवा डेटा हाताळणीचा घटक नाही? तर इथे माहितीची निर्मिती हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, FLN सुनिश्चित करण्यासाठी मुलांचे मूल्यमापन केले पाहिजे? तर इथे आकारी किंवा अनुकूल पद्धतीद्वारे सातत्यपूर्ण हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, पायाभूत वर्षामध्ये बालकाला संख्याज्ञानात निपुण बनवणे हे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? तर इथे आपल्याला पायाभूत वर्षामध्ये आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत तर 4 पर्यायांपैकी हे त्यांना जलद आकडेमोड करण्यास मदत करते हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, मुलाला संख्या शिकण्यापूर्वी वस्तू क्रमाने लावता आल्या पाहिजे कारण क्रमवारी म्हणजे टिंबटिंब. तर आपल्याला इथं 4 पर्याय दिलेले आहेत तर इथे क्रमाने ठेवण्याशी संबंधित किंवा संख्या क्रमाने लावणे क्रमवारीसाठी हे योग्य आहे म्हणून हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, वस्तूंचे वर्गीकरण करण्यासाठी अत्यावश्यक बाब कोणती आहे? तर आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत तर त्या 4 पर्यायांपैकी वस्तू त्यांच्या वैशिष्ट्यानुसार आपल्याला ओळखता आल्या पाहिजे म्हणजे वर्गीकरणासाठी ही बाब आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी एकमेकांना पूरक नाही? तर इथे आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत तर ह्या 4 पर्यायांपैकी वजाबाकी आणि गुणाकार हे इथे ही जोडी एकमेकांना पूरक नाही. पुढचा प्रश्न, वस्तू जुळवण्याच्या किंवा जोडी लावण्याच्या कृती कोणत्या संख्यापूर्व कौशल्याच्या विकासात मदत करतात? तर इथे वस्तू आपल्याला काय जुळवण्यासाठी आता इथे एकास एक संगती हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, संख्याबोध अंतर्गत विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणते मुख्य कौशल्य नाही? तर आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत तर त्या 4 पर्यायांपैकी संख्याबोधसाठी संख्या नामांचे आपल्याला पाठांतर हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, मुलांमध्ये अवकाशीय समज विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणती क्रिया सर्वात योग्य आहे? तर इथे आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत तर 4 पर्यायांपैकी सूर्यास्ताची वेळ लक्षात घेणे हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, सबटायझिंग म्हणजे काय? तर इथे सबटायझिंग म्हणजे इथे वस्तूंची संख्या फक्त बघून आणि प्रत्येक वस्तू प्रत्यक्षात मोजणी न करता ओळखण्याची क्षमता म्हणजेच याला सबटायझिंग असे म्हणतात.
पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते संख्यापूर्व कौशल्य नाही? तर इथे आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत, तर संख्यापूर्व कौशल्य याच्यामध्ये अंक जाणून घेणे हे कौशल्य नाही, त्यावर क्लिक करूया. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पायाभूत संख्याज्ञानाचा घटक नाही? तर इथे हे जे 4 पर्याय दिलेले आहेत, त्या 4 पर्यायांपैकी संख्यानामे लक्षात ठेवणे हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, संख्या शिकवण्यासाठी योग्य क्रम काय आहे? तर आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत, तर त्या 4 पर्यायांपैकी इथे आपल्याला खाली पर्याय दिलेला आहे. तिथे पहा, हे 4 पर्याय त्या पर्यायावर क्लिक होत नाही आहे. पाहूया आपण. इथे 4वर जर आपण क्लिक केलं, खाली घेतलं, 4वर जर क्लिक केलं तर इथे होतं आहे. पाहूया आपण आपला प्रश्न बरोबर येतो आहे की नाही. पुढचा प्रश्न, टिंबटिंब संख्या एखाद्या वस्तूच्या स्थितीचे वर्णन करण्यासाठी वापरल्या जातात जेव्हा त्याची विशिष्ट क्रमाने मांडणी केली जाते. तर इथे आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत, त्या 4 पर्यायांपैकी क्रमवारी हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, मोजणी प्रक्रियेदरम्यान मूल खालीलपैकी कोणती क्रिया करत नाही? तर मोजणी करताना मूल कोणती क्रिया करत नाही? तर क्रमाने संख्यानामे लिहितात. तर हे उत्तर इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, काही समान वैशिष्ट्ये असलेल्या गोष्टी एकत्र ठेवल्याने टिंबटिंबाची क्षमता वाढते. वैशिष्ट्ये असलेल्या वस्तू एकत्र केल्याने आपली कोणती क्षमता वाढते? तर वर्गीकरण ही क्षमता वाढते. पुढचा प्रश्न, सुरुवातीच्या टप्प्यात गणित शिकत असताना मुलाकडून अशी अपेक्षा केली जात नाही. तर इथे सुरुवातीच्या साठी गणिताच्या तंत्रांसाठी आवश्यक असलेले संकेत समजून घेणे, तर हे उत्तर इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता गुणाकार शिकण्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे? तर आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत, तर किती वेळा हे शोधण्यासाठी गुणाकार समजणे हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता मूल्यांकनाचा योग्य मार्ग नाही? तर मूल्यांकनाचा योग्य मार्ग, तर इथे आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत, त्या 4 पर्यायांपैकी स्वमूल्यांकनाचा वापर हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, गुणाकार शिकण्याचा किंवा समजून घेण्यासाठीचा योग्य क्रम काय असावा? तर इथे आपल्याला गुणाकार समजून घेण्यासाठीचा, आता इथे पण आपल्याला पहा, खाली जर आपण स्क्रोल केलं तर इथे पहा आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पण इथे आपण ह्या पर्यायावर जर क्लिक केलं, म्हणजे इथं हे जे खाली पर्याय दिलेले आहे पिवळ्याचे, त्याच्यावर क्लिक होत नाही आहे. मग आता ह्याचं पण आपण अंदाजे पाहूया काय होतं आहे ते. तर अशा प्रकारे इथे टोटल क्वेश्चन 40 सोडवलेत आपण. 40 स्किप नाही केलेल्या. सबमिट करून पाहूया.